संडे 11:30 वाजले. हे दोघं अजून झोपले आहेत. आता मी तर झाडू मारते. संडे आज आहे. मला जायचं आहे बाबूला घेऊन पोलिओ द्यायला. 9:30 झाले. माझी आंघोळ झाली आहे. दिदू उठली आहे आणि बाबू झोपला आहे. पण बाबूलाच घेऊन जायचं आहे लसीकरण द्यायला, पोलिओ द्यायला. 11:15 झाली आहे. दिदू आंघोळ करते आणि आत्ता बाबू जस्ट उठला आहे. साहेबाला न्यायचे आज पोलिओ द्यायला. आता आम्ही इथे दोघी नाश्ता करतोय. आज संडे आहे. दिदून मस्त छान केस धुतलेत, मी धुतलेत तिची. त्याला टिकली लावली ते हिला पण लगेच पाहिजे. आवरता शेवटी 11 वाजलेच. केस बांधून घे बोलली ना दीदी मगाचपासून. घे लवकर चल. बसलो आता आम्ही, निघालो घरातून. बसलो आता आम्ही रिक्षामध्ये. गर्दीच नाहीये, घरी झालं. फोटो काढा. आलोय आता पोलिओ द्यायला आमच्या मॅडम अंगणवाडीतल्या. मस्त घेतलं व्हेरी गुड. नाव सांगा दीदी, नाव सांग. पोलिओ झाला. आता मी इथे आले शोभा काकूंकडे. कपडे शिवायला टाकलेत ते घ्यायला. 2 टॉप. जातो आम्ही. बाबू तू थांबा. कोण आहे तुम्ही? दीदी. दीदी जवळ थांबा तू. आलो आम्ही आता. एवढं वरती चढत जायला लागेल ना, एवढं कंटाळा आलाय ना बापरे. आत्ताच दम लागला आणि आता एवढं पायऱ्यावर चढत जायचंय. भेटू थोड्या वेळात. चढतं पाय गेले बापरे. दीदीला सांगितलंय कडी उघड. तिला ना साधा डोर पण उघडता येत नाही. अगं त्या साईडला चावी फिरव दीदी. तिकडे जमलो. हाय ग. काढ. अरे बापरे. आम्ही 11:30 गेलो होतो पोलिओ द्यायला बाबूला आणि आम्हाला घरी येता 12:30 वाजले. आणि आता 1:30 वाजलाय. आता मला जेवायचंय. मला आहे रात्रीचं भात आणि दिदूला काहीतरी मला करायला लागेल. तसं दिदूने सकाळी नाश्ता केला होता, पण तरी पण तिला भूक लागेल नंतरला. तर आता तिच्यासाठी थोडं काहीतरी करते. 5 वाजलेत आणि पाऊस एवढा भरलाय ना. क्लायमेट बघा कसं झालं. खूप भरलाय पाऊस. काऊ आंबा. काऊ चालले कुठे? आंबा. पाऊस येणार आहे जोरात. बघा ढग कसे झालेत. झोपलेलो आम्ही दुपारी 4 वाजता. दिदूचे पप्पा आले, मग आम्ही उठलो. एवढी हवा सुटले ना, एवढं भारी वाटते ना, गार गार मस्त. वाव.
बोलते या कट्ट्यावर. हा पप्पा उठल्या मग मला मारू दे. मी चल. चालू गेली का? घरात चल. झाड बिल्डिंग पण खाली बघा झाड कसा पडलाय. आमचं जे त्या दिवशी पाऊस आलेला ना फर्स्ट वारा आणि तेव्हा हा झाड पडलेला एवढा मोठा होता ना तर हा रस्ता दिसतच नव्हता. हे गाडी चालली आहे ना तो रस्ता दिसतच नव्हता या झाडाच्या याने. आता तो झाड खाली पडलाय तो पूर्ण ओपन रस्ता दिसतोय. आणि तो झाड आमचाच होता ना मम्मी. आणि ते भंगार आहे. भंगार म्हणजे इथे भंगारच विकला जातो. एवढा सारा भंगार आहे. आता एवढा भंगार हा कुठेतरी जाईल. ती गाडी येते ना ती गाडी दिसते का? नाही दिसत आहे. तिकडे आहे तिकडे. हां रोज त्या गाडीमध्ये भंगार जातो. रोज ती गाडी येते. हा भंगार पूर्ण खाली झालेला परत तेवढंच साचून राहिला. 7 वाजलेत तरी अंधार नाहीये. थोडं थोडं उजेड दिसतंय आणि पाऊस चालू झालाय. पाऊस पडतोय. बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि ते आम्ही गरमागरम चहा घेतोय. हातावर आज झोपलेला खाली टाकला तर कसा उठला. ए बघ दिदू मारेला. खोलून दे. ही मौसम की बारिश. पप्पा मम्मी तुम्ही चेस करा ना. चेस करा पाहिजे. चेस करा. ते बेडशीट आम्ही त्या दिवशी शुक्रवारच्या बाजारातून घेतली. दीदीच्या पप्पांची चॉईस. हा बाबू सारखा मुततो ना बेडशीट ओल्या करतो. तर ही नवीन बेडशीट टाकले. 8:30 वाजले आणि आता बाबू झोपला 8:30 वाजता. आणि आता रात्रीचे मला त्रास होईल. तू लवकर या उद्या स्कूल आहे. धक्के द्यायला गप्प बस. झाली याची झोप. 10 मिनिटं पण नसेल झोपला. बंबडी बंबडी बंबडी. आता किती वाजता झोपणार? जाऊ दे 11ला 10-11ला झोपला ना 11 11:30ला मग तो बरोबर पहाटे उठतो. 9:30 झालेत. आता आम्ही जेवतो. पाऊस अजून चालू आहे. रिमझिम पाऊस अजून पडतोय. झोप ना. बाबूला थोडं थोडं ताप आलाय. पोलिओ दिलाय तर. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.